Hello everyone. Very good morning. Welcome to the second day of my रामेश्वरम. दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही रामेश्वरमध्येच होतो. ड्रायव्हरला आमच्या अचानक वाटलं की आपण 22 कुंडाचं स्नान केलं पाहिजे. सो 22 कुंड म्हणजे भाविकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी या कुंडात स्नान करणे आवश्यक आहेत. प्रत्येक कुंडातील पाणी औषधीय आणि शुद्धीकरणाचे गुणधर्म असलेले मानले जाते, जे शरीरातील वाईट ऊर्जा दूर करते. 22 कुंडात काही प्रमुख कुंड आहेत, जसे की गंगा, यमुना, सरस्वती, सावित्री, गायत्री, नल, नील, चक्र, शिवा, कंड आणि ब्रह्महत्या विमोचन कंडसुद्धा आहेत. मी सांगते, तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. मन एकदम शांत होते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मन एकदम प्रसन्न करू आणि क्यूट असा आउटफिट घालून आम्ही निघालो कन्याकुमारीच्या प्रवासाला. वाटेत आम्ही APJ अब्दुल कलाम यांच्या मेमोरियलला सुद्धा भेट दिली. रामेश्वरम हे APJ अब्दुल कलाम यांचे जन्मठिकाण आहे. या स्मारकात त्यांचे जीवन दर्शवणारे 4 हॉल आहेत. DRDO व इस्रोमधील कार्याचे प्रदर्शन, मिसाईल रिप्लिकेशन आणि पिक्चर आहेत. हे स्मारक मिसाईल मॅन ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जाते. पुढे आम्ही लॉंग ड्राईव्ह करून साधारण 4 वाजता पोहोचलो कन्याकुमारीला. 5 वाजता आम्ही गेलो कन्याकुमारीच्या सनसेट व्ह्यू पॉईंटला. Kanyakumari sunset is a famous of its unique location at the confluence of 3 seas, the Indian Ocean, the Bay of Bengal and the Arabic Sea, where the sun appears to the set directly into the water, creating spectacular hue of orange, pink and red against the sea. नंतर आम्ही व्हिजिट केलं गांधी स्मारकाला. कन्याकुमारी येथील गांधी स्मारक हे अद्वितीय स्मारक आहे, जिथे गांधीजींच्या अस्थी ठेवल्या होत्या आणि त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला सूर्यकिरणे थेट त्यांच्या समाधीवर पडतात. अशा प्रकारे सगळं बघून साइन ऑफ फॉर द डे. बाय.